प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण प्रेम आणि शहाणपणाने मत्सराचा सामना कसा करावा याविषयी देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहणार आहे. पहिले पेत्रेचा 4 अध्याय 8 वचन सांगतं, सर्वावर खूप प्रेम करा, कारण प्रेम अनेक पापांना झाकते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका आव्हानाबद्दल विचार करणार आहोत, ज्याचा सामना आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात करावा लागतो, आणि तो आहे दुसऱ्याच्या मत्सराशी कसे वागावे. मत्सर ही एक शक्तिशाली भावना आहे, जी विभाजन निर्माण करू शकते, वादविवाद पेरू शकते आणि आपल्या मनावरती खूप मोठे ओझे टाकू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला देवाकडून मिळालेल्या आशीर्वादामुळे, यशामुळे किंवा गुणामुळे स्वतःला धोक्यात आल्यासारखे वाटते, तेव्हा तिच्या हृदयात आपल्याबद्दल मत्सर उद्भवतो. पण विश्वासाने चालणारे, प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालणारे आपण अशा मत्सरी व्यक्तीशी कशा प्रकारे वागावे की ज्यामुळे देवाचं गौरव होईल आणि आपले मन शांत राहील आणि आपला उपचार होईल. चला, पवित्रशास्त्र आणि शहाणपणाच्या आधाराने या प्रवासामध्ये आपण देवाकडूनच मार्गदर्शन घेऊया. आपण 3 महत्त्वाच्या पायऱ्या पाहू. सर्वप्रथम मत्सर समजून घेणे, दुसरं कृपेने प्रतिसाद देणे आणि तिसरं आपले मन संरक्षित करणे. ह्या पायऱ्या आपल्याला मत्सराच्या तुफानी लाटांमधून प्रेमाच्या होकायंत्राने आणि देवाच्या सत्याच्या नांगराने मार्ग काढण्यास मदत करते. सर्वप्रथम मत्सर समजून घेणे. दुखापतीमागील हृदय पाहणे. मत्सर अनेकदा दुखापतीच्या ठिकाणाहून येतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे मत्सराने पाहते, मग ते आपल्या यशामुळे, नातेसंबंधामुळे किंवा देवाने आपल्या आयुष्यात दिलेल्या आशीर्वादांमुळे, ते आपल्याबद्दल कमी आणि त्यांच्या मनातील काहीतरी खोलवर असलेल्या गोष्टीबद्दल जास्त असते. कदाचित त्यांना स्वतःला कमीपणा वाटत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की मला दुर्लक्षित केलं जातंय, किंवा त्यांना असं वाटतं की त्यांना मूल्यवान वाटणारी एखादी गोष्ट ती आपल्यामुळे गमावू शकतात. उदाहरणार्थ, उत्पत्ती याच्या 4 अध्यायामध्ये काईन आणि हाबेल यांचीच कथा पहा. काईनचा हाबेलाच्या देवाकडून जे हाबेलाला कृपा मिळाली, त्या कृपेमुळे काईनला हाबेलाबद्दल मत्सर झाला, ज्यामुळे राग आणि पुढे शोकांतिका घडली.